नमस्कार शुभ सकाळ. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज काय घडलं दिवसभरात ते ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला व्हिजिट करा. छान असे व्हिडिओज आहेत, नक्की पहा, आनंद घ्या. आणि सकाळची कामं आवरली, स्वयंपाक बाकी आहे माझा. चला तर मग पुढे पाहूया काय काय घडतंय दिवसभरात, हो की नाही. आता मी आले वरती कपडे सुकवण्यासाठी. कपडे धुतले जातात, ते टेरेसवर वाळत घालते. झाडं आमच्या इथले सुकून गेले बिचारे, पाणीच टाकलं नाही खूप दिवस झालं. कारण की नाही का इतके गरम गरम वाटत होतं ना, ऊन भरपूर होतं, वरती यायचं मनच नव्हतं करत. तर आता मी पाणी टाकते, बघूया काय होतंय. तर खूप दिवस झालं पाणीच नव्हतं त्यांना, बिचारे ते सुकून गेले. चला तुमच्यासोबत नाही का एक छोटासा नाही का असा विचार मांडते बरं का. तर ज्यावेळेस आपल्याला रात्र होते तर आपण काय करतो आणि दिवस असल्यावर काय करतो. तर रात्र असली की आपण आराम करतो का नाही, आणि दिवसा उठून आपले दिवसभराची जी कामं असतात ती करतो. तर तसंच असतं वाईट दिवस आणि चांगल्या दिवसांचं. वाईट दिवस आले ना तर जास्त काय विचार करायचं नाही, काय नाही, शांत राहायचं. कामं तर करावीच लागतात प्रत्येकाला. शांत राहायचं. वाईट दिवस जरी असले तरी शांत राहायचं, थोडंसं देवाचं नामस्मरण करायचं, आनंदी राहण्याचा तरी पण प्रयत्न करायचा जरी वाईट दिवस असले तरी. कारण की ते एक ना एक दिवस जाणारच असतात ते वाईट दिवस. जसे की रात्र जाते निघून आणि दिवस येतो तसंच. तर ते वाईट दिवस जाणारच असतात. तर शांत राहायचं, मनाला पण शांत ठेवायचं आणि देवाचं नामस्मरण करायचं. आणि एक दिवस नक्कीच उजेड होतो नाही का. जसं दुसऱ्या दिवशी उजेड होतं तसंच वाईट दिवसांचं पण असतं. ते वाईट दिवस जात असतात आणि चांगले दिवस येत असतात. तर त्याचं आनंदात स्वागत करायचं चांगल्या दिवसांचं. तर कसा वाटला विचार नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुढं आता कामं आपली अजून आहेतच, ती करूयात आपण. कपडे वगैरे सुकवल्याच्या नंतर देवपूजा वगैरे मग आवरून घेतली. त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. सगळे कामं आवरल्याच्यानंतर. आणि कालच नाही का पाणीपुरी बनवली होती ना, त्याच्यामुळे आज बनवली नव्हती ना. निवांत मग घरातली कामं आवरले आणि मग नंतर स्वयंपाक करायला घातला. आणि मुलींना तर सकाळी मलिदा बनवून दिला होता चपातीचा, मस्त गूळ टाकून आणि तूप टाकून. तर त्यांना शाळेत पाठवलं. नंतर आता देवबाप्पाची पूजा वगैरे करत आहे. आणि खूप प्रसन्न वातावरण होतं घरातलं. बघू शकताय तुम्ही, छान पद्धतशीर आपलं दिवा लावणं चालू आहे देवापुढे. आणि हे रोजचेच कामं असतात आपली, त्याच्यामुळे ती सवयच असते नाही का. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे देवा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सर्वांचं भलं कर, हेच मागणं आहे तुझ्यापाशी. म्हणून असा दिवा लावला बोलून. आणि छान पैकी अगरबत्ती पण लावली, आरती पण केली. आणि पूजा झाल्याच्या नंतर मी स्वयंपाकाला लागले. आणि आज जेवणामध्ये होतं मस्त चण्याची भाजी. हे रात्रीच भिजत घातली होती मी आणि मस्तपैकी त्याची चटपटीत अशी भाजी बनवली. पुऱ्या बनवल्या, मसाले पुरी बनवली आणि भात बनवला आणि कोशिंबीर. वा, सॉरी पण ते तुमच्यासोबत मी शेअर नाही केलं, पण नेक्स्ट टाईम नंतर करल बरं का. कारण की मी व्हिडिओ काढतानाच फोन आला होता माझ्या बहिणीचा, आणि मग त्याच्यामुळं मला ते व्हिडिओ शूटच करता नाही आलं. आणि मग ते मी भाजी वगैरे बनवून टाकली होती त्याच्यामुळं, कारण की एकच मोबाईल आहे आपल्याकडं. चला काही हरकत नाही, तर नेक्स्ट टाईम मी नक्की शेअर करेल बरं का. आणि हा जो व्हिडिओ आहे का, तो ज्या आपण पाणीपुरी बनवली होती ना त्या दिवशीचा व्हिडिओ आहे.
जो अर्धा राहिला होता मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवाल. तर मस्त पाणीपुऱ्या पण तळल्या आम्ही, तर तोच व्हिडिओ याला जॉईन केलेला आहे. आणि पाणीपुरी तळून झाल्याच्या नंतर बघू शकताय मस्त आम्हाला हे धुवावं लागतं फरशा आमच्या, कारण की खूप तेलकट होतात त्या. आणि तेलकट झाल्यामुळे घसरून पडण्याची खूप शक्यता असते. म्हणून मस्त असं निरम्याचं पाणी टाकून छान असं धुवून घेते मी 2-3 पाण्याने तरी, आणि नंतर पुसून घेते. कारण की पोरी खेळतात ना, मग पडल्या बिडल्या तर. आणि साफसफाई ठेवणं चांगलंच आहे. कधी पण मनसुद्धा प्रसन्न राहतं, घरसुद्धा प्रसन्न राहतं आणि लक्ष्मी घरात येते, हो की नाही. त्याच्यामुळं पुऱ्या तळून झाल्या की पहिलं काम हेच असतं की पटकन हे धुवून घ्यायचं फरशा आपल्या आणि साफसफाई करून घ्यायची. कारण की पुरी ज्या दिवशी बनवतो त्या दिवशी दुप्पट कामं म्हटलात तरी चालेल. कारण की पुऱ्या बनवायचं एक तेलाच 6 तास कंप्लीट जातात पुऱ्याच बनवायला. त्याच्यानंतर हे धुवायलाच 1 तास जातो मला तर. कारण की 3 रूममध्ये धुवायला तर ही फक्त हॉलच मी धुते, बाकी 2 रूममध्ये पुसून काढते. पण हे तेलकट असल्यामुळे याला धुवायला मला अर्धा तास तरी जातो आणि मग नंतर तिकडचं पुसायचं. तर असं आहे, बघू शकताय असं क्लीन करावं लागतं. त्याच्यामुळं आम्ही 1 दिवस आड पुऱ्या बनवतो. म्हणजे जर आज बनवलं तर उद्या नाही बनवणार. कारण की थोडंसं शरीराला पण आराम पाहिजेलच ना. नाहीतर रोज रोज तेवढंच तास जर बसून काम केलं आणि आरामच नाही केला तर तब्येत पण साथ नाही देणार ना नंतर. म्हणून 1 दिवस आड पुऱ्या बनवून घ्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी पण तसं तर काम असतंच की चटणी बनवा, रगडा बनवा, बटाटे उकडा वगैरे. पण हे फरशा धुणं वगैरे त्या दिवशी काम नसतं आणि पुरी बनवणं बस एवढंच कमी असतं काम. बाकीचे तर कामं करावेच लागतात, पोरींचं शाळेचं आवरून देणं वगैरे सगळंच. बघू शकते आता मस्त पुसून घेते आणि मग नंतर कामाचा एंड होतो आमच्या. नंतर आमचं लगेच 4 वाजतात आणि गाडी लावायचा टायमिंग होतो. तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही केला, तो पण नक्की कराल कधीतरी शेअर. आणि व्हिडिओ कसे वाटतं ते कमेंट करून सांगत चला. आणि शॉर्ट व्हिडिओ पण असतात आपल्या चॅनलवरती, ते पण पाहत चला. कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला व्हिजिट करा. छान असे व्हिडिओज आहेत, नक्की पाहत चला. आणि असेच व्हिडिओ येत राहतील डेली आपले. आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आणि मस्त पुसून काढल्याच्यानंतर आमची एक खाट आहे, खाटच म्हणतो ना आपण याला. तर ती कोणी बाज म्हणतो, बाज वेगळी असते वाटतं, काय म्हणतात ह्याला तुम्ही सांगा तुमच्या इथं. ती इकडं ठेवायची मस्तपैकी. चांगलं गावाकडच्या सारखं फील वाटतं नाही का याच्यावर बसल्यावर. तर वैष्णवीचं चाललं होतं मध्येच लुडबुड की कधी हिचं पुसायचं होतं आणि कधी मग मी खेळते नाही का. कारण की तिकडं तर जागा आहेच खेळायला, पण तिला हॉलमध्ये जागा नाही का, हॉल रिकामच असतो ना, तर मग त्याच्यामुळे ती इकडंच खेळत असते. म्हणून डोकून बघत होती की झालं का नाही हिचं, झालं का नाही हिचं. आणि ती काय करते, मी असं हे पुसून काढलं ना, ती ते ओल्या ह्याच्यातच खेळत बसते बरं का. नंतर त्यात ती घसरगुंडी खेळत बसते. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या आणि असा सपोर्ट करत राहा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.